महाराष्ट्रामध्ये जन्मलेले विश्व कृष्णस्वामी हे लहानपणापासूनच फिट आणि उत्तम दर्जाचे खेळाडू होते. अभ्यासामध्ये पण कमी नाही. त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन बँकिंग अँड इन्शुरन्समधून पूर्ण केलं. पण 2017मध्ये अशी काही घटना घडली ज्याच्यामुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे हादरून गेलं. त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे विशक हे पूर्णपणे तुटून गेले. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची आई आणि बहीण होती, म्हणून त्यांच्या पूर्ण परिवाराची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आली. त्यानंतर त्यांनी अल्ट्रा मॅरेथॉन खेळण्याचा निर्धार केला. अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे 42 किलोमीटरच्या पुढची रनिंग, 100 किलोमीटर, 100 किलोमीटर अशी रनिंग. आणि पहिल्यांदाच त्यांनी मुंबई अल्ट्रा मॅरेथॉन खेळून त्यांचं अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये पदार्पण केलं. आणि त्यानंतर त्यांनी असं काही करून दाखवलं की हे जग विचार पण करू शकत नाही. सलग 62 दिवस अल्ट्रा मॅरेथॉन धावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं आणि त्यांनी भारताला इंटरनॅशनल लेवलवरती रिप्रेझेंट केलं. कोणत्याही स्पॉन्सर किंवा न्यूट्रिशनशिवाय त्यांनी उपाशी राहून ही मॅरेथॉन पूर्ण केली. पण त्यांनी कधीही हार मानली नाही आणि या कमतरतांचा कधीही विचार केला नाही. फक्त मेहनत आणि मेहनत केली. विशक यांचं स्वप्न इथेच थांबत नाही, तर त्यांचं आता वुमन एम्पॉवरमेंटसाठी 119 दिवस म्हणजेच 10,000 किलोमीटर रनिंग, म्हणजेच प्रत्येक दिवशी 84 किलोमीटर रनिंग करून पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं त्यांचं स्वप्न आहे. ते आपल्या भारताचं नाव जगभरात उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मित्रांनो, त्यांना आपल्या छोट्याशा मदतीची गरज आहे. तुम्हाला जी काही मदत जमेल ती त्यांना करा. आणि विशक हे डोंबिवलीमध्ये राहणारे रहिवासी आहेत, त्यामुळे डोंबिवलीकरांना त्यांचा अभिमान आहे.